किल्ल्यात आलेलो आहे. देवगिरी किल्ला मी तुम्हाला सगळा दाखवण्याचा प्रयत्न केला. देवगिरी म्हणजे काय, दक्षिणेतलं प्रवेशद्वार. भारताचे जे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भाग पडतात तर त्यासाठी दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हणजे हा देवगिरी किल्ला. देवगिरी हा 2 प्रकारचा किल्ला आहे. एक तर गिरिदुर्ग पण आहे आणि तो भुईकोट सुद्धा आहे. जसं आपल्या परंडा, औसा तिकडचे किल्ले आहेत ते सगळे भुईकोट आहेत, जमिनीवरचे. वरचा प्लस डोंगरावरचा म्हणजे गिरिदुर्ग प्लस हा भुईदुर्ग असा दोन्ही प्रकारचा हा किल्ला. खरं या देवगिरी पडण्याचं बरेचशा जणांचं असं वेगवेगळं मत आहे, परंतु महत्त्वाचं असं आहे याच्यात की यादव जे आहेत, यादव हे देवांचे आज्ञाधिपती मानायचे स्वतःला आणि स्वतःच्या नावापुढे देव लावायचे. रामदेव, राजा रामदेव, राजा बलदेव अशी नावं असायची त्यांची. म्हणजे ते देव ही उपाधी लावून घ्यायचे स्वतः, म्हणून याचं नाव देवगिरी किल्ला आहे. आता हा देवगिरी किल्ला याला दौलताबाद म्हणतात. दौलताबाद हे दुसरं नाव आहे. ॲक्च्युली या देवगिरीला 4 नावं आहेत: देवगिरी, दौलताबाद, धारागिरी आणि देवगड. देवगड पण नाव आहे, देवांचा गड. ओके. देव म्हणजे यादव. ओके ओके ओके. तर आता हा दौलताबाद हे नाव त्याचं 1327 मध्ये आलेलं आहे. जेव्हा मोहम्मद बिन तुगलक हा जो आलेला आहे दिल्लीचा सुलतान, या दिल्लीच्या सुलतानाला असं वाटलं की बाबा दिल्लीमध्ये राजधानी सेफ नाही आहे, कायम राजधानीवर आक्रमण होतात. मग सेफ राजधानी हलवायची, कॅपिटलच हलवायची देशाची, तर ती इथे हलवायचा त्याने निर्णय घेतला. देवगिरी त्याचं म्हणणं होतं की हा संरक्षित आहे आणि उत्तरेकडून जे पण आक्रमणं होतात ते इथपर्यंत यायला ते सगळे रिझॉल्व होतील. बाबा वेळ लागतो, त्यांचं खर्च होईल, त्यांची एनर्जी वाया जाईल आणि आपण सेफ राहू. म्हणून त्याने बळजबरीने सगळ्या लोकांना बांधून इथं आणलं दिल्लीवर. जे जे लोक नको म्हणत होते त्या लोकांना हात पाय बांधून बैलगाडीवर टाकून, घोड्यावर बांधून, हत्तीवर बांधून ते ओढत आणले इथपर्यंत त्यांना की नाही मी इथे राजधानी इथे करणार म्हणजे इथेच करणार. आणि मग त्याची राजधानी शिफ्ट केली. त्याला लहरी मोहम्मद म्हणायचे. ॲक्च्युली हा मोठा सरदार होता, मोठा राजा होता, शूरवीर होता. येडा मोहम्मद पण म्हणत. त्याचं कारण की हा वेडेपणा केलेला होता. दिल्लीची राजधानी त्याने इकडे आणलेली. त्याचा हेतू चांगला होता, खूप छान हेतू होता. मे बी ती राजधानी खूप काळ टिकली असती, पण ते लोकांना आपलेसं झाले नाही. मग इथे आल्यानंतर त्याने सगळे पुरे वसवले इथे. कसं असतं की कारागीरसाठी वेगळा, काही मजूर आहेत त्यांच्यासाठी वेगळा, जे लढवाई आहेत त्यांच्यासाठी वेगळा, जे सरदार आहेत, असे वेगवेगळे पुऱ्यांची वसाहत त्यांनी इथं निर्माण केली. तर असा हा देवगिरी किल्ला म्हणजे हा कागजीपुरा हा ते सगळं त्याच्यात. ओके. मी आता हे किल्ल्यांचा अभ्यास या माझ्या ग्रुपबरोबर मी केलेला आहे. खरं म्हणजे माझा विषय आहे भौतिकशास्त्र. बऱ्याच वर्ष मी इलेक्ट्रॉनिक्स पण शिकवत होतो, बरीच वर्ष. इतिहास हा माझा विषय नाही आहे, पण इतिहास ही माझी आवड आहे, हा माझा छंद आहे. शिवाजी महाराज आणि त्यांचे गड किल्ले हे त्यातलं त्यात माझं विशेष आकर्षणाचं असतं. तर त्यामुळे मग मी 2000 पासून मी त्यांचा अभ्यास करायला लागलो की शिवाजी महाराज वाचायचे, त्यांचे किल्ले वाचायचे. मग आमचा एक ग्रुप तयार झाला, देवगिरी ट्रेकर्स. मग या ग्रुपबरोबर आम्ही वेगवेगळे किल्ले बघायला गेलो. तर किल्ले बघायला जाताना आपली पण चर्चा झाली की तुम्ही किल्ला कसा बघता, बरं येतावर काहीतरी खाता, पाणी पिता, बरं खायला जातं. आम्ही असं बघत नाही. किल्ला बघायला जायचा आहे, समजा आता देवगिरी किल्ला बघायचा आहे. देवगिरी किल्ल्यावरच्या जितक्या काही बुक्समध्ये त्याची इन्फॉर्मेशन आहे, त्याची झेरॉक्स काढायची आणि त्या झेरॉक्स प्रत्येकाला द्यायची. त्या किल्ल्याच्या पायथ्याशी संध्याकाळी मुक्कामाला जायचं. कितीही लांब किल्ला असू दे, आम्ही संध्याकाळी पायथ्याला मुक्कामाला जातो आणि मग तिथे त्या सगळ्या त्याची इतिहास, भूगोल याचं वाचन करायचं सामूहिक. तुम्ही काही पॉईंट्स वाचलेले असतात, तुम्ही वाचलेले असतात, तुम्ही काही, मी काही, मग एकमेकांना शेअर करायचं आणि सगळ्या घटना चर्चा करायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी किल्ला बघायला जायचा. हा जो किल्ला आहे, हा किल्ला का बघायला पाहिजे? आता बरीचशी कारणं मी सांगितली, पण त्यातली एक मोजकी कारणं सांगतो. महाराष्ट्रात एक जनमत चाचणी घेतली गेली की बाबा महाराष्ट्रातले 7 आश्चर्य कोणते असतील. जनमत चाचणी आहे, ही काही ऑथेंटिक नाही. त्याच्यात देवगिरीचं नाव आहे. महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यापैकी, जसं आपण भारतातली 7 आश्चर्य म्हणतो तसं महाराष्ट्रातली 7 आश्चर्य, तर देवगिरी हा त्या आश्चर्यापैकी एक आहे.
ही यादवांची जवळपास 125 वर्ष अजिंक्य राजधानी होती. अजिंक्य कशी होती मी तुम्हाला सांगितलं आहे. खालीपासून कशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे. तो कधी जिंकला गेलेला नाही. लढाईने हा किल्ला जिंकता येऊ शकत नाही, म्हणून त्याला अजिंक्य म्हटलेलं आहे. जवळपास 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये 7 वेगवेगळ्या राजसत्तांनी इथे राज्य केलेलं आहे. शक्यतोवर कोणत्याही किल्ल्यावर 1 किंवा 2 राजसत्ता राहतात, पण या किल्ल्यावर 1000 वर्षाच्या काळात जवळपास 7 राजसत्तांनी राज्य केलेलं आहे या किल्ल्यावर. आणि त्या राजसत्ता मी तुम्हाला सांगतो. आणि अजून एक तुम्हाला सांगितलं की मी येळा मोहम्मद किंवा मोहम्मद बिन तुगलकने राजधानी शिफ्ट केली इथे. तर राजधानी शिफ्ट केल्यानंतर त्याने असं ठरवलं की मसालिकुल अवसार नावाचा एक होता, त्याने अनुमान काढलेलं की याला कुवातल इस्लाम असं नाव दिलं पहिल्यांदा, इस्लामचे केंद्र. एक लक्षात घ्यायचं, आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा धर्म किंवा जात याच्यावर कधीही चर्चा करायची नाही, कारण धर्म किंवा जात या हेतूने कधीही लढाया झालेल्या नाहीत. या सगळ्या लढाया ज्या आहेत आपलं राज्य एक्सपांड करण्यासाठी. म्हणजे औरंगजेब हा भारतावर आला त्याचं कारण औरंगजेब 21 देशात राज्य होतं, हा त्याचा 22वा देश होता. म्हणजे जगातल्या 1/3 देशावर भूभागावर औरंगजेबाचं राज्य होतं. हा खूप मोठा सम्राट होता आणि हा सम्राट इथं आलेला होता की ही पण भूमी माझ्याकडे असावी म्हणून. त्यामुळे जातीचा, धर्माचा, त्या लढाईचा ह्यामध्ये निश्चित काही राजांनी, काही सरदारांनी अतिरेकीपणा केलेला आहे. तेवढा आपण सोडून द्यायचा, तो काही आपला चर्चेचा भाग नाही. परंतु मेजॉरिटी आपलं राज्य एक्सपांड करणे हा एकच हेतू आहे. तर याने कुवातल इस्लाम असं नामकरण केलं. नंतर त्यांना असं वाटलं की नाही हे नाव बरोबर नाही, आपण याचं दौलताबाद करू. दौलताबाद हा फारसी शब्द आहे. दौलत ए आबाद. अच्छा. दौलत म्हणजे संपत्ती, आबाद म्हणजे भरपूर, प्रचंड संपत्ती असलेलं किल्ला, म्हणून दौलताबाद. ही प्रचंड संपत्ती किती आहे ते मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं की 7 यांनी राज्य केलं आहे, 7 वेगवेगळ्या सत्तांनी राज्य केलं आहे. एक यादव 1187 ते 1294, दुसरा अल्लाउद्दीन खिलजी 1295 ते 1320, तिसरा तुगलक मोहम्मद तुगलक 1320 ते 1347, चौथा बहामणी 1347 ते 1484, त्यानंतर 5वा अहमदनगरची निजामशाही 1485 ते 1636, त्याच्यानंतर मुघल आले, मुघल म्हणजे औरंगजेब 1637 ते 1723, नंतर आली हैदराबादची आसफशाही जी आपण निजामशाही म्हणतो, ती निजामशाही. अहमदनगरची निजामशाही वेगळी आणि हैदराबादची निजामशाही वेगळी. आपण हैदराबादमध्ये होतो, हे अगोदर नगरच्याच निजामशहामध्ये. अच्छा. शहाजी राजे निजामशहाकडे नोकरीला होते अहमदनगर, ती निजामशाही वेगळी प्रचंड आणि हा निजाम वेगळा. निजाम या शब्दाचा अर्थ आहे सरव्यवस्थापक. त्याला सरव्यवस्थापक ही पदवी दिलेली होती आणि मग त्याला एवढं राज्य दिलेलं होते, 18 जिल्हे दिलेले होते, त्याच्यात आपण येतो, तो भाग वेगळा. नंतर मराठे आले 1750 ते 1780. आता आजी म्हणल्या की पेशव्यांनी मंदिर बांधलं. मराठे म्हणजे पेशवे म्हणजेच मराठे. हे बघा, बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण पण तो मराठा. इब्राहिम खान शिवाजी महाराजांचा सरदार होता, तोफखाना प्रभू, त्याला मराठेच म्हणायचे. होळकर धनगर होते, त्यांना मराठेच म्हणतात. बहिर्जी नाईक रामोशी, त्याला मराठेच म्हणतात. म्हणजे जात नव्हती. या राज्यातले इथले भूमिपुत्र म्हणजे मराठे आणि म्हणून त्यांना हिंदवी असं नाव आहे. हिंदुस्थानातील भूमिपुत्रांचं राज्य हिंदवी, हिंदू नाही हिंदवी. तर हे लक्षात ठेवायचं आपण. ओके. त्याच्यानंतर आता बऱ्याच वेळेस आपली चर्चा झाली, इथं असं कोरलं आहे सगळं, असं का कोरलं असेल एवढं, इकडं आखीव रेखीव सांगितलं, मी कुठं चुकलेलं नाही, एररलेस केलं. म्हणजे महाराष्ट्राला राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असं म्हणतात, बरोबर आहे. याचं कारण आहे की या महाराष्ट्रामध्ये पाहोई नावाचा एक बेसॉल्ट हा दगड सापडतो आणि हा दगड कोरीव कामासाठी उत्कृष्ट मानला जातो. यामुळेच महाराष्ट्रात कोरीव लेण्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. असं म्हणतात की महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात भारतातल्या एकूण लेण्यांपैकी 90% लेण्या आहेत. त्याचं कारण हा पाहोई बेसाल्ट नावाचा खडक
आणि त्यामुळे त्याच्यावर हे कोरीव काम करता येतं. बाकीच्या ठिकाणी असं कोरीव काम करता येत नाही, म्हणून लेण्यांची संख्या अशी आहे. आपण देवगिरीचा मी तुम्हाला प्रकार सांगितला, कोणता किल्ला आहे वगैरे, त्याची नावं सांगितली. किती उंची, 900 मीटर उंच आहे हा साधारणतः. हा वरचा भाग जो आहे तो 700 मीटर उंचीचा आहे, जो तासलेला कडा आहे तो. त्याची स्थापना 1196ला यादव राजा 5वा भिल्लम याने केलेली आहे. तर 5वा भिल्लम त्याचं नाव होतं, आणि मग त्याने चालुक्यांचा पराभव केला आणि मग त्याने स्वतःचं राज्य केलं आणि त्याची राजधानी बनवली. तर फर्स्ट कॅपिटल ऑफ द यादव दौलत देवगिरी किल्ला. ओके. देवगिरीची निर्मिती होत असताना देवगिरीची निर्मिती अशी टप्प्याटप्प्यांमध्ये झालेली आहे. देवगिरी अगोदर गुफा होत्या. तर गुफा कशासाठी? आपण बुद्ध लेणी म्हणतो, ॲक्च्युली त्या गुफा होत्या. आता या गुफा या यात्रेकरूंसाठी निवासाची व्यवस्था होती. अगोदर काय होतं, सातवाहनांच्या काळात पैठणी राजधानी होती, कॅपिटल होती, आणि पैठणवरून माल हा रोमला जायचा, इटलीला, रोमला. इथून एक्सपोर्ट होतं रेशीम. कसं सांगतो ना कसं जायचं होतं ते. रेशीम एक्सपोर्ट होत होतं, आणि हे रेशीम आणि इथली बरीचशी हस्तदंतेवरची कला किंवा केसात जे पुचडा बांधतात त्याच्या बऱ्याचशा प्रकार इथे व्हायचे, आणि कपडे इथले हे तिकडं पाठवायचे, आणि तिकडचे लोक फार मोठ्या कौतुकाने ते कपडे घालायचे. ते कानातले, नाकातले जे आहेत ते हत्तीच्या दातांचे वगैरे बनवायचे. आणि या पैठणचं तगर ही सगळ्यात मोठी बाजारपेठ होती. तगर म्हणजे तेर. तगर आणि भोकरदन, गोरोबा काकांचं तेर. तगर आणि भोकरदन, भोकरदनला भोगवर्धन म्हणायचे. तर ह्या दोन मुख्य बाजारपेठा व्हायच्या. तिथून रेशीम इथं यायचं, आणि हे रेशीम ग्रीकला जायचं. त्यावेळेस भारताची निर्यात एका पुस्तकात लिहून ठेवली 300 ते 400 सेबिस्टेन इतकी होती. सेबिस्टेन हे तिकडचं युनिट आहे, ग्रीकमधलं युनिट आहे, आणि या युनिटने हजारो कोटींची निर्यात तेव्हा होती. आणि हे मी पहिल्या शतकातलं सांगतोय. हे पहिल्या शतकातलं सांगतो. पहिल्या शतकात एवढं निर्यात करत होतो आपण, इतक्या सगळ्या गोष्टी निर्यात करत होतो. नंतर निर्यात बंद झाली आपली, कारण आपल्या इथलं काही राजसत्ता असतील वगैरे वगैरे. तर या रस्त्यावर पैठण ते नालासोपारा किंवा श्रावस्ती किंवा तक्षशिला जाण्याचा हा रूट आहे, आणि त्या रूटमध्ये व्यापाऱ्यांना राहण्यासाठीचं इथं हे गुहा केलेल्या होत्या. म्हणजे बेसिक या गुफा होत्या या व्यापाऱ्यांसाठी. जे व्यापारी जायचे व्यापारासाठी किंवा यायचे तिकडून, तर त्यांच्यासाठी राहण्यासाठी या गुफा होत्या. रामायण आणि महाभारतात सुद्धा या किल्ल्यांचा उल्लेख आहे, या रस्त्यांचा उल्लेख आहे. याला दक्षिणा पथ असं म्हणतात. दक्षिणेतून बाहेरच्या जगाचा संपर्क करण्याचा एक रूट होता, सिल्क रूट असं म्हणतात. तर तो रूट इथून जात होता. हा देवगिरी किल्ला किंवा जंजाळा या किल्ला हा यात्रेकरूच्या संरक्षणासाठी असायचा. त्या एरियातले राजे इथे सरदार सैनिक ठेवायचे, ते व्यापारी इथे सुरक्षित राहू शकायचे, इथे मुक्काम करायचे, खायचे प्यायचे, पुढच्या प्रवासाला लागायचे. ही देवगिरी अगोदर गुफा होती, नंतर मंदिरं झाली तिथे. मंदिरातून दुर्गाकडे त्याचं रूपांतरण झालं, आणि दुर्गाकडून ते एक बंदरसुद्धा बनलं नंतर. तर हे बंदरसुद्धा, तर इथून नालासोपारा जे मी सांगितलं तुम्हाला, तर नालासोपारा म्हणजे ठाणे. त्या बंदरात हा माल जायचा, आणि तिथून जहाजाने रोमला जात होता. आणि तो सुद्धा एक रूट अजूनही अवेलेबल आहे, ज्याने आपण जहाजाने एक्सपोर्ट करू शकतो. मी तुम्हाला सांगितलं की देवगिरीत खूप ऐश्वर्य होतं. देवगिरी ही यादवांची ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली राजधानी होती. हे ऐश्वर्य किती असेल? जेव्हा अल्लाउद्दीन खिल्जीने 1294ला ही देवगिरी लुटली, आणि खंडणी म्हणून काय नेलं माहिती आहे का? 600 मन सोनं. 1 मन म्हणजे 40 किलो. 600 मन म्हणजे 2400 किलो सोनं. 7 मन मोती. मोती फक्त 7 मन म्हणजे 280 किलो मोती. 2 मन हिरे मानकं. हिरे आणि मानकं 2 मन म्हणजे 80 किलो. 1000 मन चांदी. 40,000 किलो चांदी. रेशमी कापडांचे 4-5 हजार ठाण. यांच्याबरोबर इथली राजकन्या ज्येष्ठाई सुद्धा घेऊन गेला. ही अब्जावधी रुपयांची संपत्ती देवगिरीवर अशा पद्धतीने 3 वेळेस देवगिरी. 3 वेळेस. तरी सुद्धा इथे संपत्ती होती. दौलताबाद, दौलत ए आबाद
हे देवगिरीचं वैशिष्ट्य आहे. ही देवगिरी ही ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली राजधानी आहे. तर ते काय ही संपत्ती इथे इथल्या राजांनी यादवांची संपत्ती होती ती. इथले जे मूळ राजे होते त्यांची संपत्ती होती ती. देवगिरीची रचना कशी आहे, एखाद्या ताटात जर सुपारी ठेवली आपण, असं ताट आहे आणि एका बाजूला सुपारी ठेवली तर तशा पद्धतीची रचना आहे. आपण जे आले सुपारीचा भाग आहे आणि बाकी ताट आहे, असं अशी एक रचना आहे. डोंगरी किल्ल्याचा अतिशय उत्कृष्ट हा एक नमुना आहे. 210 मीटर उंचीचा म्हणजे 700 फूट उंचीचा हा डोंगर तासलेला आहे. बरोबर आहे. ॲक्च्युली हे कनेक्टेड होतं, खालचा भाग आणि हा भाग कनेक्टेड होता. ते खंदक नंतर खोदलंय, तासलं आहे त्याला, आणि तासून मग ते खंदक केलं आणि त्याच्यात पाणी टाकून मग ते सुरक्षेच्या दृष्टीने हे टप्प्याटप्प्याने होत गेलेलं बांधकाम आहे. देवगिरीमधले 7 अद्भुत स्थापत्य याबद्दल मी बोलेल. सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे, पण तरीसुद्धा 7 अद्भुत स्थापत्य आपण बघायला पाहिजे. पहिलं म्हणजे अंबरकोट. अंबरकोट आपण पाहिला आहे. अंबरकोट म्हणजे किल्ल्याच्या आतमधल्या बाजूने किल्ल्याला सगळ्या बाहूत सामावून घेणारी तटबंदी, पहिली तटबंदी, याला अंबरकोट असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की ही तटबंदी अहमदनगरचा निजामशाह मलिक अंबर, ज्याने औरंगाबादवर राज्य केलेलं आहे, त्या मलिक अंबरने साधारणतः 1485 ते 1635 दरम्यान कधीतरी ती तटबंदी बांधलेली आहे. या बाह्यकोटाला टोटल 45 बुरुज आहेत. आपण एक पण बुरुज पाहिला नाही. एक बुरुज तटबंदीपेक्षा उंच असतो. असे 45 बुरुज आहेत सगळ्या बाजूने, आणि ते एकमेकांना कनेक्टेड आहे तटबंदीच्या साहाय्याने, आतमधून आहे. या तटबंदीला एकूण 9 प्रवेशद्वार आहे. ही पहिली तटबंदी झाली की जिला 9 प्रवेशद्वार आहेत. आपण बघितलं ना, आतमध्ये आलो असं आलो असं आलं असं, असे हे 9 प्रवेशद्वार आहेत. त्यानंतर पुन्हा एक कोट बांधला गेला, त्याला महाकोट असं म्हणतात. आपण हा दरवाजा पाहिला आहे बघा, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही म्हणले की मोबाईलचं मी नंतर सांगतो, तो हा महाकोटाचा दरवाजा आहे. तर संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक म्हणजे महाकोट. हा 5 किलोमीटर लांब आहे, म्हणून महाकोट 5 किलोमीटर आहे त्यांचं, म्हणून त्याचं नाव महाकोट. नावं ठेवताना त्याला साजेशी ठेवलेली होती. 4 स्वतंत्र भिंती आहेत त्याला, 64 बुरुज आहेत त्याला. बुरुज सैनिक उभा राहायचं, टेहळणी करणे आणि शत्रूवर आक्रमण करणे, ह्या दोन्ही गोष्टीसाठी बुरुज. या भिंती 2 ते 3 मीटर रुंदीच्या आहेत, म्हणजे साधारण 6 ते 9 फूट रुंदी आहेत. 6 ते 9 मीटर उंचीच्या आहेत, 18 ते 27 फूट उंचीच्या आहेत या भिंती. त्यामध्ये खोबणी असायच्या, त्याच्यात दारुगोळा ठेवणे, सैनिकासाठी धान्य साठवायचं. भक्कम लाकडी दरवाजा असलेलं प्रवेशद्वार आपण जे पाहिलं ते, त्यावर आतून भारले मोठ्या डोक्याचे अंकुचीदार खिळे आहेत बघा, त्याला मी तुम्हाला सांगितलं हत्तीचा रणवे जो आहे तसे त्याला पण आहेत या महाकोटाच्या दरवाज्यावर. तर असं कोरीव पद्धतीचं आकर्षक काम याच्यावर केलेलं आहे. त्यानंतर मी सुरुवातीला तुम्हाला एक सरस्वती बारव दाखवली, बरोबर आहे. खरं तर ही सरस्वती बावडी आहे, ही एक विहीर आहे, देखणी सुंदर अशी विहीर किल्ल्याच्या तोंडावरच आहे, प्रवेशद्वारावरच आहे. कातीव दगडाने बनवलेली ही विहीर आहे. 30 मीटर बाय 30 मीटर बाय 12, 30 मीटर लांब, 30 मीटर रुंद आणि 12 मीटर खोल अशी आहे. विहिरीत पाण्यापर्यंत जाण्यासाठी आतून अरुंद अशा दगडी पायऱ्या बसवल्या आहेत, मी तुम्हाला दाखवल्या. या बाजूला मी एक विचारलं, मला हे बाजूला काय आहे काका, तर ते कातील शाहीचं थडगं आहे, ते सरदार होऊन गेलेलं असं, आणि त्याच्यावर एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखावर असं लिहिलेलं आहे की गियाजुद्दीन तुघलकाने 1332 मध्ये ही विहीर बांधली. 1332 त्याच्यावरचा लेख आहे तो. आता आपल्याला तो बघायला मिळाला नाही, आपल्या लक्षात नाही आला तो म्हणून. त्यानंतर हाती टँक, बरोबर आहे. मराठीत याला हत्ती हौद किंवा हाती हौद म्हणतात. हाती म्हणजे मोठा, प्रचंड मोठा, 38 बाय 38 मीटर, 38 मीटर लांब, 38 मीटर रुंद आणि 6.5 मीटर खोल असा हा हौद आहे. हा आकारमानाने तसा प्रचंड आहे. पाणी व्यवस्थापनाची चांगली माहिती असलेला मलिक अंबर यानेच हा हौद बांधलेला आहे. मलिक अंबरने खूप सारं बांधकाम औरंगाबादमध्ये केलेलं आहे. मलिक अंबर हा एकमेव सरदार असा होता की त्याने जिवंतपणे स्वतःची समाधी बांधलेली, आणि त्याने सांगितलं होतं की मला इथे दफन करायचं आहे. बघा, मुस्लिम राजांच्या बऱ्याच जणांच्या समाध्या खुलताबादच्या जवळपास आहे, बरोबर आहे. तसं एक रिझन आहे, खुलताबादमध्ये मुस्लिम संत राहायचे सगळे. अच्छा.
सगळे मुस्लिम संत राहायचे. औरंगजेबाचे गुरु पण खुलताबादला राहत होते. खुल्त आबाद याचा अर्थ आहे स्वर्गाचे प्रवेशद्वार. अच्छा. खुल्त आबाद स्वर्गाचे प्रवेशद्वार, तिथून स्वर्ग मिळतो. म्हणून औरंगजेब म्हटला होता, मी कुठे जरी मेलो भारतात, मला तिथं दफन करायचं. म्हणून त्याची समाधी औरंगजेबाची तिथे. ॲक्च्युली तो अहमदनगरला वाढलेला आहे औरंगजेब, तिथून त्याची इकडे समाधी काढली. मलिक अंबर सुद्धा तिकडेच नगर जिल्ह्यातच वाढला, समाधी मात्र त्याची होती. आणि मग त्यांच्या, तुम्ही जर बघितलं औरंगजेबाच्या कबरीच्या शेजारी त्याच्या गुरूंच्या पण कबरी आहे. औरंगजेब हा स्वतःच्या वैयक्तिक जीवनात इतका साधा होता की त्याने सांगितलं होतं, माझ्या कबरीवर कसलंही बांधकाम करायचं नाही. त्याची तुम्ही आत्ताही कबर बघा, मातीची कबर आहे. निजामाने नंतर काहीतरी संगमरवर लावलं आहे त्याच्यावर, आणि त्याच्यावर सब्जाचं झाड आहे, जर तुम्ही बघितलं असेल. आणि आपण असं वाचलं आहे की औरंगजेबाने स्वतःच्या कबरीसाठी टोप्या विणून काम केलेलं आहे. टोप्या विणत होतात, ते विकलेले आहेत, आणि त्याच्यातून माझी कबर बांधा असं म्हटलेलं. या हौदामध्ये 10,000 घनमीटर इतकं पाणी आपल्याला स्टोअर करता येऊ शकत होतं. चांद मिनार मी सांगितलं की दुसरा अहमदशाह सुलतान अल्लाउद्दीनने हा 1435 बांधला आहे. गुजरात विजयाचं स्मरण म्हणून. तो 4 मजली आहे, 65 मीटर उंच आहे, त्याचा परीघ 10 मीटर आहे. मिनारच्या आतमधून स्क्रू टाईपचे वाटोळ्या आकाराचे जिने आहेत. आतमधून ठराविक अंतरावर जिन्यासाठी, उजेडासाठी आणि हवा खेळती राहावं लहान लहान झरोके किंवा खिडक्या ठेवलेल्या आहेत. मिनाराच्या एका बाजूला मशीद आहे, तर दुसऱ्या बाजूला नगारखाना आहे. देवगिरीचं बांधकाम जे आहे ना, मिश्र शैलीमध्ये आहे. हिंदू पद्धतीचं आहे. अच्छा. बांधकाम एकाच कॅटेगरीमध्ये असतं. एकतर मुघल किंवा मग मराठी असं असतं, किंवा काही थोड्या भावात भिंत. पण इथे मात्र 7 राज्यसत्ता आल्या, त्यांनी त्यांच्या पद्धतीने वेगवेगळं बांधकाम करत गेले. नंतर एक शाही हमामखाना आहे, आपलं राहायला हा बघायचा. हमामखाना याचा अर्थ आंघोळ किंवा स्वच्छतागृह, म्हणून हमाम साबण पहिली साबण. त्याचं कारण आहे हमाम म्हणजे, तुम्ही जर हमामखाना बघितला ना, हा हमामखाना फक्त एक लिमिटेड लोकांसाठीच, म्हणजे जे राजघराण्यातले लोक त्यांच्यासाठीच बांधलेले आहेत. 1320 ते 1347 दरम्यान. त्याच्यात मालिश करण्यासाठीच्या कोठ्या आहेत, स्टीम बाथ आहे त्याच्यात जर तुम्ही पाहिलं ना, टॉयलेट्स आहेत. आणि स्टीम बाथ असे आहेत की वाफ येईल फक्त त्या आपण स्टीम बाथ घेतो आता, फक्त वाफ येईल त्या रूममध्ये, अशी व्यवस्था आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की इथे मातीच्या पाईपलाईन आहेत, भाजलेल्या मातीच्या. त्या पाईपलाईनने गरम पाणी त्या हमामखान्यात यायचं, फक्त स्टीम घेण्यासाठी, फक्त आंघोळीसाठी, फक्त टॉयलेटसाठी. हा मात्र शाही हमामखाना आहे, म्हणजे फक्त राजघराण्यातलेच लोक. त्यानंतर मी तुम्हाला भारत माता मंदिर दाखवलं. भारत माता मंदिर मी तुम्हाला सांगितलं पण व्यवस्थित. ओके. त्याच्यानंतर अजून काही आहेत त्याच्यात. कचेरी बावडी आहे, काही बऱ्याचशा आहेत त्यामध्ये बांधकाम आहेत. यादवांनी 2 नैसर्गिक जल टाक्या बांधल्या होत्या, एक राजवाडा उभा केलेला होता, दगडांचा परकोट रचलेला होता. मोहम्मद तुघलकाने कारागिरांसाठी, सरदारांसाठी, व्यापाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पुऱ्यांची व्यवस्था केलेली होती. तटरक्षक भिंतीची व्यवस्था केली होती. मलिक अंबरने पण बरंचसं बांधकाम केलेलं मी सांगितलं. आणि हा शहाजहानची बारादरी हा मलिक अंबरनेच बांधलेला आहे. त्यानंतर निजामशाही प्रासाद आहे खाली, म्हणजे राजवाडाचा. चिनी महाल मी तुम्हाला सांगितलं. दुर्गावर सर्व मार्ग रोखण्यासाठी एक खंदक खोदलेला आहे. तो साधारणतः 18 बाय 9 मीटरचा आहे, 60 फूट बाय 30 फूट. 60 फूट त्याची उंची आहे आणि रुंदी 30 फूट आहे त्याची. या खंदकात पाणी आणि त्याच्यात मगरी सोडल्या जायच्या आहे, कधीही काढता घालता येऊ शकत होता. त्यानंतर मी तुम्हाला भूलभुलैया सांगितला. त्यानंतर शुष्क खंदक पण मी तुम्हाला सांगितलं. कचेरी विहीर आहे, शक्कर बावडी आहे, कडा बावडी आहे, मेंढा तोफ आहे, दुर्गा तोफ आहे. एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामीची समाधी पण आहे. हे जनार्दन स्वामी हे किल्लेदार होते. हे जळगावचे देशपांडे आहेत. आणि हे किल्लेदार असताना एकनाथ महाराज पैठणचे इथे यायचे. असं म्हटलं जातं की एकनाथ जनार्दन स्वामींना दत्त प्रसन्न होता, म्हणून तिथे दत्ताची पण हे आहे, मूर्ती आहे तिथं. या किल्ल्याच्या समोरच्या बाजूला ना एक डोंगर आहे,
तुघलकाविरुद्ध काय झालं, दक्षिणेतल्या सरदाराने जाफर खान हसन गंगू ब्राह्मणी हा बहामनी साम्राज्याचा स्थापन करता. ॲक्च्युअली हा एका ब्राह्मणाकडे होता, हा मुस्लिम होता, ब्राह्मणाने पालनपोषण केले, परभणीच्या ब्राह्मणाने बघा, म्हणून त्याने त्याच्या नावालाच बहामनी लावलं. बहामनी म्हणजे ब्राह्मण, आणि तेच त्याच्या राजघराण्याला आहे. सगळ्यांनी बहामनी, तो मुस्लिम होता, हसन गंगू त्याचं नाव, पण त्याने हसन गंगू बहामनी, ब्राह्मणी नाव होतं ते बहामनी झालं. आणि मग बहामनी राजवट मी तुम्हाला सांगितली. तर याच्या नेतृत्वाखाली इथे एक उठाव झालेला होता 1347मध्ये. हा उठाव मोडण्यासाठी मोहम्मद आलेला होता दिल्लीचा, आणि मग तो समोर एक टेकडी आहे सुलतानगड, त्या टेकडीवर राहिला होता या इथला उठाव मोडण्यासाठी. आणि त्याने देवगिरीसारखा किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला तिथं. तो सुलतानगड त्याने तासलेला आहे, वर गेल्यावर मी दिसला तर बघूयात आपण. तर असा सुलतानगड पण आहे तिथे. या किल्ल्याची वैशिष्ट्य काय आहेत बघा. एकतर जनार्दन स्वामी संत एकनाथांचे गुरु, ते निजामशहाच्या काळात किल्लेदार होते. त्यांनी खूप साधना केलेली आहे. असं म्हणतात की त्यांना दत्त प्रसन्न झालेले होते आणि दत्ताने दर्शन दिलेलं होतं. इथे जनार्दन स्वामी आणि दत्तात्रय यांच्या पादुका आहेत. इथे दरवर्षी यात्रासुद्धा भरते, एक पर्टिक्युलर वेळ आहे. यादवाच्या कालखंडात मराठी भाषेचा विस्तार झालेला आहे. यादव हे फार कला संपन्न होते. हा कला विस्तार असा झालेला आहे की महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांना शिक्षण यादवांकडूनच मिळाले. वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी ज्ञानेश्वर, अंबाजोगाईचे मुकुंदराज हे यादवांच्याच काळात घडलेले आहेत. म्हणजे इथे सगळ्या लोकांना ते सगळी व्यवस्था करायचे. इव्हन या यादवांनी तिथली जी समकालीन शिक्षण पद्धती होती याच्या प्रोत्साहन देण्यासाठी पितळ खोयाला एक शाळा उघडलेली होती. तर त्याला वेदाभ्यास करण्यासाठी आश्रम तयार केला होता. पाटण इथला चांगदेव आश्रम असं म्हणतात. पण तिथं बरेच लोक शिकलेले आहेत. त्यामध्ये नरेंद्र भट हा सुद्धा पंडित यांच्याकडे होता, यादवांकडे. याच काळात पैठणचं भट्टी घराणं होतं. त्यांनी वाराणसीपर्यंत आपल्या विद्वत्तेचं दर्शन घडवलेलं आहे. हे भट्टी घराणं कोण आहे माहिती आहे का? ज्याच्यात कमलाकर भट्ट आणि गागा भट्ट जन्मलेले आहेत. गागा भट्ट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केलेला, दुसरा राज्याभिषेक केलेले हे गागा भट्ट आहेत. तर यांनी आपल्या देशभर विद्वत्तेचा दरारा केलेला आहे. या गागा भट्टांना राज्याभिषेकासाठी बोलवायचं हे म्हणजे शिवाजी महाराजांना माहीत होतं बरं का. म्हणजे पैठणचे आहेत, वेरूळच्या जवळचे आहेत गागा भट्ट, पैठणचे आहेत, इथं शिकलेले आहेत. हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. ते वाराणसीत आहेत, ते मोठे पंडित आहेत. त्यांनी त्यांना बोलून त्यांच्या हस्ते दुसरा राज्याभिषेक आहे. 2 राज्याभिषेक झालेले शिवाजी महाराजांचे. या किल्ल्यावरच्या काही ऐतिहासिक घटना सांगतो शॉर्टमध्ये.